राज्यभरात अनेक ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादू टोण्यासारखे प्रकार समोर आले होते। अनेक ठिकाणी उमेदवारांच्या वापरलेल्या वस्तू ठेवून त्यांच्या पराभवासाठी जादू टोणा केल्याचा आरोप केला जात होता। अशातच जादू टोण्यामुळेच निवडणुकीत पराभव झाला असा आरोप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका पराभूत उमेदवाराने केलाय। त्यामुळे जादू टोणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी तक्रार फुलंब्री पोलीस ठाण्यात त्यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपंचायतीची 20 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली। मात्र मतदानापूर्वीच 2 दिवस आधी फुलंब्री नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधील भारत माता मतदान केंद्राच्या समोर कथित जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला होता। निवडणुकीआधी झालेल्या या जादू टोण्याचा मतदान आणि मतमोजणीवर परिणाम झाला असून जादू टोण्यामुळेच आपला पराभव झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी केलाय। त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली आहे। निवडणुकीच्या ऐन तोंडावर मतदान केंद्राच्या समोर जादू टोण्याशी संबंधित साहित्य आढळून आल्याची चर्चा परिसरात पसरली होती। या प्रकारामुळे अनेक मतदार भयभीत झाले असून भीतीपोटी मतदारांनी मतदान करण्याचा निर्णय बदलल्याचा दावा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित वाहुळ यांनी केलाय।